हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आफ्टर 5 मंथ्स मी व्हिडिओ शूट करते आहे. मी 5 मंथ्सचा गॅप घेतला होता की लॉंग व्हिडिओ आपण थोडेसे स्किप करूया आणि शॉर्ट्स आणि मिनी ब्लॉग्सवरच जरा जास्त फोकस करूया. कारण ना लॉंग व्हिडिओ तितके शूट करणं नाही होत जितके शॉर्ट व्हिडिओ शूट करणं होतात. पटकन क्लिप कुठे गेले की घेता येते. आणि आता 5 मंथ्स नंतर असं झालंय की लॉंग व्हिडिओ बनवायचे कसे विसरूनच गेली. म्हणजे ऑन कॅमेरा बोलायची अशी जी पहिली प्रॅक्टिस झाली होती ती आता पूर्ण हे झाली आहे. सो आजचा व्हिडिओ कसा होईल काय होईल काही आयडिया नाहीये. सो ह्या 5 मंथ्समध्ये जे आहे ना माझी बायोटेकची डिग्री कंप्लीट झाली आणि आता मी दुसऱ्या फील्डला ऍडमिशन घेतलं. सो त्यानंतर आता मेकअपचा आणि हेअरचा क्लास कंप्लीट झाला. त्यालाच 2 महिने लागले होते आणि त्याच्यानंतर थोडंफार असंच टाइम घेतला होता. म्हणजे असं की नव्हते व्हिडिओ शूट करा वाटत. माणूस एका टाइमला बोर होऊन जातं तेच शेड्यूल. आता आपण परत म्हणलं आता आपण कमबॅक करूया व्हिडिओ थ्रू. सो त्यामुळे म्हणलं की आज चिटचॅटचा व्हिडिओ बनवूया. कसा म्हणजे क्लास झाला काय झालं. सो मेकअपचा आणि हेअरचा माझा आणि नेल्सचा पण क्लास होता. म्हणजे 3 क्लास मी केले. 2 महिने पूर्ण माझे झाले याच्यामध्ये. आणि दिवसभर क्लास असल्यामुळे ना असं व्हायचं म्हणजे असं वाटत होतं की आपण मेकअपचा क्लास करतोय ना सो त्याच्यामध्ये करूया लॉंग व्हिडिओ. पण नाही, माझे शॉर्टच व्हिडिओ मी बनवले. कारण प्रॅक्टिसपेक्षा याच्यामध्ये आणि ना लॉंग व्हिडिओमध्ये कसं आहे की एडिटिंगला खूप जास्त टाइम लागतो. आणि मिनी ब्लॉग्स किंवा शॉर्ट व्हिडिओज असतात ना पटकन क्लिप घेतली की म्हणजे व्हॉइस ओव्हर केलं की सो झालं. तर या व्हिडिओमध्ये मी कितीदा सो म्हणते मलाच कळत नाहीये. आता बोलण्याची हे झाली आहे ना. आणि ते झालं. आता फायनली रिलॅक्स आहे थोडीशी. तर म्हटलं मला किती दिवसांपासून हा चिटचॅटचा व्हिडिओ बनवायचा होता. पण आहे ना असं टाइमच नाही भेटला. आणि फायनली आज असं झालं की आपण आज बनवूयाच. आणि थोडंसं 2 मिनिटाचं सांगूया माझे जेवढे आतापर्यंतचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना आता काय काय झालं. तसं तो शॉर्ट व्हिडिओ थ्रू तुम्हाला कळलंच असेल. मी म्हणजे मेकअपच्या याच्यामध्ये जास्त बिझी होती. सो आता फायनली आय एम कम बॅक. आणि आता इथून पुढे जे फेस्टिवल्स वगैरे चालू होणार आहेत तो खूप छान छान लॉंग व्हिडिओ येईल. आणि स्किन केअर रिलेटेड, हेअर केअर रिलेटेड मला आहे ना 1-2 कमेंट्स पण होत्या मागे म्हणजे 5 मंथ्सच्या आधी की आहे ना हेअर केअर रुटीन शेअर कर. आणि मला असं पर्सनली पण माझे फ्रेंड्स वगैरे बरेच म्हणले. सो आता व्हिडिओ बघूया कसे होत आहेत काय होत आहे. आता हा व्हिडिओ शूट केल्यानंतरच मी ते व्हिडिओ कधी शूट करायला याचं काही सांगता येत नाही. कारण आता इथून पुढं पण थोडंसं शेड्यूल हेक्टिकच राहणार आहे. बघूया आता कसं होतं काय होतं. आणि हा व्हिडिओ कसा झालाय काय माहित नाही. आता कसं मी म्हणजे मला कळतच नाही मी नेमकी काय बोलते आणि काय नाही. फेस्टिवलचा तर प्रत्येक फेस्टिवलचा मी ब्लॉग अपलोड करेल म्हणजे करेलच 100%. आणि आता ऑन कॅमेरा बोलायची अशी सवय नाही राहिली ना. असं सुचत पण नाहीये पटपट काय बोलावून काय नाही ते. हा व्हिडिओ किती लॉंग होतोय आणि किती शॉर्ट होतोय काय माहिती सांगता येत नाही. तर थोडासा गॅप घेतला त्यामुळे सॉरी. आता इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ पोस्ट करेल. वीकमधून एकदाच लॉंग व्हिडिओ शूट करेल पण करेल नक्की. आणि जसं तुम्ही आधी सपोर्ट करत होते सो इथून पुढे पण सपोर्ट असाच करत राहा. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी आता मी मेकअपचा हेअरचा नेल्सचा क्लास केला आहे ना सो त्या रिलेटेड पण भरपूर व्हिडिओज मी बनवणार आहे. खूप जास्त प्लॅनिंग केली कसे व्हिडिओ शूट करायचे काय आणि मेकअप ट्रिक्स हॅक्स सगळं काही आता शेअर करेल. सो व्हिडिओ माझे इथून पुढे कंटिन्यू बघत जा. आणि आता बराच गॅप पडलाय 5 मंथ्सचा. आणि आता व्हिडिओ कसे होत आहेत काय नाही आय डोंट हॅव एनी आयडिया. सो बघूया आता कसं होतंय काय होतंय. सो स्टे ट्यून फॉर अपकमिंग व्हिडिओज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.